अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। सिद्धेश्वर साखर कारखाना ते कुंभारी रोडवर अमन चौक येथे गतिरोधक करा म्हणून मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने दिनांक 11 ऑक्टोबर 2023 पासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे। अनेकदा जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रार देऊन सुद्धा आजपर्यंत नवीन बीडी घरकुल विभाग अमन चौक येथे अद्यापही शासनाने दखल घेतली नाही। म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने स्मरणपत्राद्वारे मागणी करण्यात आली। येणाऱ्या 7 दिवसात त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दखल घेण्यात आली नाही तर 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन रोजी आंदोलनाचा इशारा मानव अधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सादिक शेख यांनी दिला आहे। त्यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मेहबूब कादरी, सोलापूर शहर अध्यक्ष अजहर बिजापुरे, जिल्हाध्यक्ष आरोग्य विभाग अकबर शेख, सुजित उमाप उपस्थित होते। मी सादिक शेख, मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे। मुळात निवेदनाचा विषय असा होता की सिद्धेश्वर साखर कारखाना ते कुंभारी रोडवर अमन चौक येथे गतिरोधक करा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने 25/10/2023 पासून पाठपुरावा सुरू आहे। आजपर्यंत 3दा निवेदन देण्यात आला। तिसऱ्यांदा 1/3/2024 रोजी पण आम्ही स्मरणपत्र दिलं होतं, परंतु अद्यापही आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आमच्या निवेदनाची कुठलीही दखल घेतली नाही। म्हणून परत एकदा आज स्मरणपत्र दिलेलं आहे। 7 दिवसाच्या आत अमन चौक घरकुल येथे क विभागामध्ये त्या रोडवर गतिरोधक करा म्हणून आज आम्ही मागणी केलेली आहे। जर 7 दिवसाच्या आत सार्वजनिक बांधकाम विभाग आमची दखल घेत नसेल तर येत्या 15 तारखेला 15 ऑगस्टला काळ्या फित्या लावून आंदोलन गेट, पूनम गेट या ठिकाणी या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहे। याची आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।